तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। कितीही तोंडाच्या वाफा फेकल्या तरी जनता ठाकरेंना विचारणार नाही। भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे। ठाकरे बंधूंना मुंबईत असा फटका बसणार आहे की पुन्हा कुठे दिसणारच नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हणत ठाकरे बंधूंवर जहरी टीका केली आहे। ठाकरेजींनी उद्धव ठाकरेजींनी किती जाहीरनामे दिले आणि किती आता तोंडाच्या वाफा फेकल्या, किती टीका टिप्पणी केली, जहरी टीका केली, तरी आता जनता विचारणार नाही, जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, जनता त्यांना मतदान करणार नाही। नागरिक हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या विकसित महाराष्ट्राकरता मतदान करतील, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मतदान करतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प विकसित मुंबईचा पूर्ण करण्याकरता देवेंद्रजी एकनाथजींना जनता पहिली पसंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात देईल। जे मी म्हणतायत आम्ही एकत्र झालो, होऊ द्या। 16 तारखेला निकाल लागेल, त्यावेळेला आपण बघा। मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ज्या प्रमुख 10 महापालिका आहेत, प्रमुख 10 त्यात मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर असेल, नागपूर असेल, एका सुद्धा ठिकाणी विरोधी पक्षाचा महापौर बसणारच नाही। माझा शब्द लिहून घ्या, एका सुद्धा ठिकाणी नाही।